कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे पाहता लोचने सुख झाले हो गाजन तुहा विठ्ठल तुहा माधव बलवा बहुत सर्व सुभाग्य महादेवी भावधरे तया ताविल प्रसाद भावधरे तया ताविल पाषाण दुर्जन सज्जन कार्य सरिता नवे नित स्वानाचे हे सरिता नवे नित स्वानाचे हे परापरीश काय जन्माची आधारी साखरेची पैसे फळे येते म्हणे वज्र भंगे म्हणे वज्र भंगे पुनः फळ तया अवधरे तया तारिल प्रसन्न अवधरे तया तारिल प्रसन्न दुर्जन सज्जन काय भगवान ते दुर्जन सज्जन दुर्जना सज्जन काय करते तिथं त्या चुकलं ते त्यातलं दुर्जन आहे ते दुर्जन नाही भाव
दृष्टांत नाही का धनगराच्या बाईचा तो तुम्ही विचारला ना सप्त्यात आता कोणता धनगराची बाई ती नाही का भावाची पतिव्रतेचा मला माहित होती सत्य सात तरी घेतलाय ना त्याच्यात मला माहित होती मध्ये तुझा गुरु आहे तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी करिता नव्हे नीट श्वानाचे हे पूस खापरा परीस काय करी लिंबाच्या झाडा साखरेचे आळे
बीज तैसे फळे येती तया तुका म्हणे वज्रभंगे एक वेळ तैसा तो काय रे? कठीण हा खळ तया होणे भाव धरे तया तारेल पाषाण दुर्जना सज्जन काय करे ध्येयं सदा भुवि भवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् वृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्रीसंतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावतो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख भाव धरे तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे. प्रस्तुत सेवे करता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा भावाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम आणि गोड चिंतनाकरता घेतलेला अभंग. महाराज म्हणतात तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भावाचं चित्र प्रतिपादन केलं, भावातलं सामर्थ्य प्रतिपादन केलं. महाराज म्हणतात भाव धरी तया तारील पाषाण, ज्याने ज्याच्या चित्तामध्ये भाव शुद्ध भाव धारण केला त्याला पाषाण सुद्धा तारू शकतो. तो पाषाण त्याला तरुण घेऊन जाऊ शकतो, त्याला तारून नेतो, पाषाण सुद्धा तारून नेतो. परंतु जसा सज्जन हा आपल्या उद्धाराला काम करतो, उद्धाराचं काम करतो, पण कोणाचं? सज्जन एखाद्या साधकाचा उद्धार करील. पण जो दुर्जन असतो त्या दुर्जनाचा स्वभाव इतका विचित्र असतो, त्या दुर्जनापुढे सज्जनाचं काही चालत नाही. तो दुर्जन त्याचा स्वभाव सोडायला तयार नसतो. त्याकरता तुकाराम महाराजांनी 2-3 दृष्टांत दिलेत, नाही 4 दृष्टांत दिलेत महाराजांनी. महाराज म्हणतात किती प्रयत्न केला तर कुत्र्याची शेपटी कधीही नीट होत नाही. परिसाचं कितीही केवढं महासामर्थ्य असलं तरी तो परीस खापराला कधीही बदलू शकत नाही, खापराचं सोनं करू शकत नाही. कितीही साखर गोड असली तर ती लिंबाच्या झाडाला घातली, लिंबाच्या बुडाला घातली तर लिंबाचं झाड हे कधी कडू होत नाही. आणि वज्र हे एवढं कठीण असतं की ते इंद्राचं वज्र, इंद्राचं शस्त्र असतं, ते पर्वताचा भेद करतं, इतकं हे वज्र कठीण असतं. पण कदाचित कुत्र्याची शेपटी नीट होईल, कदाचित खापराचं पण सोनं होऊ शकतं, आणि कदाचित लिंबाचं झाड पण गोड होऊ शकतं, आणि कदाचित ते वज्रसुद्धा एका वेळी भंग पाहू शकतं. पण दुर्जन काय त्याचा स्वभाव सोडित नाही. याच्याकरता महाराजांनी हे दृष्टांत दिलेत. करिता नव्हे नीट श्वानाचे हे पोस, कुत्र्याची शेपटी नीट होत नाही तसा दुर्जन हा नीट होत नाही. त्यामुळे सज्जनाचं सज्जनत्व निरुपयोगी होतं. परीस सामर्थ्यवान असला तरी ते खापराजवळ त्याचं काय होतं, त्याचं परीस पण निरुपयोगी होतं. साखर गोड असली, सगळ्या जगाला साखर गोड करीत असली तरी लिंबाजवळ गेली ती निरुपयोगी होते. आणि सगळे प्रयत्न सगळं भंग करतं, पण त्या वज्राजवळ गेल्यानंतर सगळे प्रयत्न फेके पडतात, वज्र कोणी भंग होत नाही. ही अटलता सांगितली. त्याप्रमाणे दुर्जनाचा स्वभाव असतो, तो कधी बदलत नाही. आणि मग असा न बदलणारा दुर्जन त्याच्या उद्धाराचं काय? असा दुर्जन मनुष्य असेल त्याचा उद्धार कसा होईल? तर जे सगळे तीर्थाने क्षेत्राने शास्त्राने टाकलेले असतात अशा दुर्जनांनी जरी भगवंताविषयी भाव धारण केला तर तो भाव
तो भाव त्या दुर्जनाला सुद्धा तारून नेतो म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी भाव धरे तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी पण भाव धरला तर त्याचा पण उद्धार होतो, त्याचा पण बदल होतो, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विढाल ए त्याला बंद करे, मला हवा ना ठेवा मग करते, डोकं उठवलं त्याने. हां मध्ये थोडंसं वारा सोडा, इकडं माग उभे राहा, बस बस थोडंसं खिंडार सोडा. राहू दे राहू दे राहू दे, डबल करायचं इथं नका का डबल व्हा, इथं काय अडचण जागेच. अरे मी काय नाही करीत, या जवळ माझ्याजवळ जेवायला कोणी बसायचं नाही, कधी झोपायला जवळ मार पाय खुडून गेला तरी नको मग आपले तर उभं राहिलं. एवढ्या माणसात काय करत मार. हां त्याला पुढं घे, ओढून त्याला पुढं गेल लागलं मा दे इकडं सरकून बस. अरे ते मला हवाडीन ते इकडं घे इकडं, ते हवाडकीन माझं इकडं घे, बस 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 बस. अरे हे म्हातारं झालं बोलते कुठं नाही असं बोल. हां छान आहे, मस्त आहे, बरं आहे बरं छान. मग हे काय माझी परीक्षा पाहून नंतर लावायचं होतं काय तुला. हां हां बरं आहे, राहू दे. बस राहू दे, बस 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 राहू दे. भाव धरी तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. प्रस्तुत आजचा कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे. आज या ठिकाणी वैकुंठवासी साहेबराव मुक्ताजी दातीर यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी हरिभक्तपरायण शांताराम साहेबराव दातीर आणि जिजाबाई रामनाथ पोंदे, त्याप्रमाणे शोभाबाई शांताराम लेंडे आणि यमुना बाळू कापडे भर हे सर्व त्यांचं कुटुंब आहे. हरिभक्तपरायण साहेबराव मुक्ताजी दातीर साहेबराव, त्यांना सगळे बाबा म्हणत होते, आमच्याकडे बाबाच म्हणत होतो आम्ही त्यांना. त्यांचा तुम्हाला सर्वांना खूप दाट परिचय गावकऱ्यांना, कारण का असं त्यांचं इथं कुठंतरी हॉटेल होतं. ते गावातला माणूस तिथं जाणार नाही असं कधी होत नव्हतं. सगळे माणसं तिथं जात होते. बरेच लोक कोणते पैसे घ्यायचे काही देते नसतील म्हणा माझ्यासारखे, ते तसेच चहा पित होते, पण सगळ्या गावाला चहा पाहिजे त्यांना हाऊस होती. आणि सगळे माळकरी मंडळी तिथं येणार, परमार्थाच्या बाबतीमध्ये फार अग्रेसर होते. ते मला असं कळलं त्यांच्या घरात कधी पाहुणा जर आला तर त्या पाहुणीसुद्धा हरिपाठ करायचं आणि मगच जेवायचं असं आहे. नाही त्यांनी तिकडे कुठं बाहेर जायचं. हरिपाठाचा खाडा नाही, हरिपाठातून कोणाला सुट्टी नाही. संध्याकाळचा हरिपाठ, सकाळचा काकडा, नित्यनेमाची पूजा आणि वारी. आता त्यांचा मुलगा पण त्या सगळ्या वाऱ्या करतो. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, पैठणची वारी. हेच बोलणं इतकं सोपं नसतं, करणं फार अवघड असतं. ज्यावेळी माणूस खांद्यावर घेऊन करतो त्यावेळी कळती गोष्ट. ती त्यांच्या वडिलांची पुण्य आहे. आणि मोहित महाराज, तुम्ही आता कीर्तन ऐकलेत, मोहित महाराज कीर्तन ऐकलेत ना, चांगलं करतो कीर्तन. चांगलं का म्हणू जाईल नासून, अजून थोडं बरं कर म्हणायचं. लय चांगलं म्हणलं तुम्ही डोक्यावर घेता, ते मला त्रास द्यायला सुरुवात करीन. त्याला वाटलं पण महाराजापेक्षा आपल्याला जास्त येतं बा. बहुतेक विद्यार्थ्याला तसंच वाटतं, आता महाराजापेक्षा आपल्याला जास्त येतं. तसं त्यांचा लय भ्रम असतो. अजून काही बोंब पाडली नाही कोणी, एखादं नवीन दाबून घेऊन ते तर काय करायचं. एखादी भाडीमध्ये एखादी चाल नवीन म्हणली किंवा एखादा आभून घेऊन तिथवर काय दिवा लावला आहे. अजून मला तर एक अक्षर ऐकायला नाही मिळालं. ते आहे ते माझंच गिरवी, ते पण 25% पण होईना, एवढं पडे 80% एवढं गठुडं ते तसंच पडलं त्यांचं. पण असू द्या, तो भागविनोदाचा भाग सोडा. मोहित महाराजाला महाराज करण्याकरता आजोबाचा खूप मोठा वाटा आहे. मोहितला त्यांच्या सर लोकांनी खूप आग्रह केला होता. मोहित फार हुशार आहे, अतिशय बुद्धिमान पोरगा आहे. सर लोक म्हणायचे, बाळ तू फार हुशारच आहे, नको जाऊ तिकडं, तुझी काय अडचण आहे आम्ही तुला ते करतो. पण त्याच्या डोक्यात आजोबांनी इतकं ठेसून भरलं होतं का कधी ती 10वीची परीक्षा होती आणि कधी डोंगरगडला जातो. त्याने काय ऐकलं नाही, आजोबाचंच ऐकलं. आजोबाचा लाडका होता, आला तिकडं
आता तिकडं आल्याच्या नंतर बऱ्याच दिवस राहिला, बऱ्याच लोकांचे आहे हे काय अभ्यास करतं का काय नुसतेच उड्या मारतं. याच्या मागून जाऊन लोक प्रवचनं करायला लागलीत, याच्या मागून जाऊन कीर्तनं करायला लागलीत. कीर्तन प्रवचन करणं वेगळं असतं आणि पानतशा अध्ययन करणं फार वेगळं असतं. पानतशा अध्ययन करायला 12-12, 14-14 वर्ष लागतात, मग कुठंतरी घुसतं ते. आणि त्याच्याकरता ते लुंग्या-सुंग्याचं काम नाही, त्याला बुद्धिमान लागतो माणूस. हे सगळे डॉक्टरेट झालेली माणसं इथं पंक्चर होतात, ते अतिशय बुद्धिमान माणूस लागतो. त्यावेळी हे अध्यात्माची पंचदशी, प्रभाकर, विचारसागर, गीताभाष्य हे ग्रंथ कीर्तनकारला कळत असतात. होय, कीर्तन काही गोष्टी सांगतात. बारकाल्या पुरी पण कीर्तन करतात, ते काय फार मोठं अकलीच काम असतं काय कीर्तन करायचं. आणि त्यामुळे पानतशा अध्ययन करणं ते खूप मोठं महत्त्वाचं काम असतं. ते मोहितने खूप चांगल्यापैकी यथोचित केलं. जवळजवळ ते माझं शेंडफळं म्हटलं तरी काय हरकत नाही. आता त्याच्या पुढे आता काय होईल, कोणी असं काय सांगता येते, होईलही म्हणा, पण आता आपल्याच्याने होतच नाही ती गोष्ट. मोहित खूप त्याच्या आजोबाचे पुण्य आहे ते, आणि तो खूप भाग्य घेऊन आला आहे मोहित. काय आजोबाचा खूप लाडका होता आणि तिथून घरातही सगळा लाडका होता, आणि तिथं आश्रमात आली होती, माझा लाडकाच झाला तो. आता मला वाटतं एकदा हाणलं होतं का, आणि त्याला हाणलं होतं का रे एखादा, आळंदीत हाणलं, तेवढं बरं लक्षात ठेवलं, आळंदीत हाणलं. हा ना, इतकं 12 वर्ष त्याला एवढं जीव लावलं लहान लेकरासारखं, ते नाही लक्षात राहिलं. आळंदी ती चपट राहिली तेवढी बरं लक्षात राहिली. हे असंच तमाशा होतं सर आला काय. पण हुशार आहे मोहित, खूप हुशार आहे. हा सगळा व्यवहार म्हणा महाराजांचा आता हे सगळ्या मंडळीला माहिती आहे, महाराजांच्या जवळ राहायचं म्हणजे त्याला हात लावला, पण त्याला हात लावणे असं येणं ह्या लोकांनी भाऊ केलं तसं नाही काही. मी खूप प्रेम आहे, पण त्या लोकांनी केलं तसं भारत नको भाऊ आपलं लासो विनोदाचा भाग सोडा. आणि म्हणून साहेबराव आश्रमात यायचे. त्यांना आता शेवटी अंत्यकालाला, अगदी शेवटी अंत्यकालाला दोन्ही पती पत्नी आश्रमात आली होती आणि 4-5 दिवस राहिले आश्रमात. त्याच्यावर काय 2 का 3 दिवसांनी 4 दिवसांनीच गेले ते, काय 4-5 दिवसांनी काहीतरी गेले ते. माझ्याबद्दल त्यांना खूप आकर्षण होतं, खूप माझ्याबद्दल प्रेम राहायचं. दोन्ही म्हातारी यायचे आणि तिथं आता मोहित करायचे त्यांची व्यवस्था, ते काय सगळी व्यवस्था होती. पण ते व्हायचे, महाराज आम्ही संसारी लोक आहे, तुम्हाला संन्यासी लोकांना आमचा काय आला त्रास. आम्ही होतो राहा बाबा इथं, किती काय एवढी 100 लोक येतात खातात, त्यात तुमचं काय त्रास आहे. नको म्हणजे आम्ही प्रापंचिक माणसं आहेत, आमचा तुम्हाला काय आला त्रास. 2 दिवस 3 दिवस राहिले का. पण खूप वेळा आश्रमात आलेत, मुक्कामी राहिलेत. परमार्थाचा आनंद अतिशय निरागस, परमार्थाशी परमार्थ केला, लोकांना परमार्थाला लावलं, कुटुंब सगळं पारमार्थिक बनवलं. नाती, मुली, सुना, मुलं आणि सगळी माणसं, सोयरे धायरे, त्यांचं गणगोत फार मोठं आहे. मला वाटतं मोहितला 5 आत्या आहेत, 5 मावश्या आहेत, असं आहे. लय श्रीमंती मोहितीची. आम्हाला एक आत्या नाही, एकही मावशी नाही, मला तर एकही चुलती नाही. काय अवघड आहे हो तुझं. हा सगळं गाव मामाचं एक नाही कामाचं मला. असो भाग एकूण दातीर कुटुंब, त्याबद्दल मी नेहमी सांगतो. तुमच्या गावाबद्दल माझी एक वेगळी भावना आहे. इथं भाऊ काय माहिती का, हा सगळा धनगर समाज आहे. मराठी, माळीन, धनगर हे 3 समाज इथनं अजिबात वेगळे नाही. त्यांच्या चालीरीती, त्यांचे लग्न, त्यांचं देणं घेणं काही फरक नाही. फक्त फरक एकच आहे, पुराणामध्ये वेदामध्ये पण आलं, संत वाङ्मयामध्ये पण खूप आले. धनगराचे खूप दृष्टांत आले. या टोकाला ब्राह्मण आणि या टोकाला धनगर, मधल्या माणसाचे दृष्टांतच नाही आले. का आले तर धनगर समाज अतिशय निरागस. कुठे पहा आता माझ्या आश्रमाजवळ 80% पोरं तेच आहेत. कधी भानगड नाही, कधी तक्रार नाही, तुझं माझं नाही, वडचड नाही. अतिशय सेवादारी, अतिशय नम्र. का एखाद्या परंपरेतला एखाद्या तो परंपरेने गुण चालत आलेला असतो. अहिल्याबाईंनी सगळ्या जगाला मुक्त केलं आणि एक देण देऊन गेले. कशाची? सेवेची आणि महादेवाच्या भक्तीची. आज सगळा महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. महाराष्ट्र काय भारतात अशी कोणती व्यक्ती आहे की ती अहिल्याबाईला नाकारू शकते? कुठेही जा तुम्ही, कर्नाटकात जा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश जा, आसाममध्ये जा, बांगलादेशामध्ये जा आणि उत्तर प्रदेशात प्रश्नच नाही. काशीविषयी प्रचंड मोठमोठे मंदिरं, महादेवाची मंदिरं. असं आहे ते. आमच्या गावातला इतिहास सांगतात, ते अहिल्याबाईंनीच बांधले असं म्हणतात. बुवा त्या काळात महादेवाचंच मंदिर आहे आमचं ते. असं
आता एक परंपरा अशी आहे आणि म्हणून तुमच्या गावामध्ये परमार्थ खूप चांगला आहे. बहुतेक सगळं गाव माळकरी आहे, एक वर्णी आहे, एक धोरणी आहे. त्यामुळे तुमचे तर खूप कार्यक्रम होतात, चांगले होतात. असो तो भाग बरंच प्रवचन केलं, नंतर आठवायचं नाही म्हणून सांगितलं. आता कार्यक्रमाला उशीरच झाला, थोडासा मोसम तुटला, पण प्रसंग असा असतो. आपल्या गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती गेली. आपण वारकरी आहोत, आपण गावकरी आहोत, आपले सगळे पाहुणे आहेत, आपण सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालंच पाहिजे. तीच घटना आपल्या घरात झाली असती मग आपल्याला काय आपल्याला करावं लागतं. ते आपण थांबलं पाहिजे. अशा कालामध्ये त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत आणि त्यांच्याबद्दल आपल्या कीर्तनाच्या आरंभी आपण त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण श्रद्धांजली समर्पित करू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. विठाल विठाल भाव धरी तया तारील पाशान दुर्जन सज्जन काय करे. असो तो भाग. महाराजांनी या अभंगामध्ये भावाचं महत्त्व प्रतिपादन केलं. प्रत्येक व्यक्ती ही भावशीळ असते. प्रत्येकाला भगवंतानी भावाचं मोठं धन दिलं असतं. परंतु समाजामध्ये जो मिळालेला भाव आहे, प्रेम आहे, ते आपल्याकडून विकृत होतं. समाजात काही दुराचार्य आहेत, काही दुराचार्य आहेत, काही अनाचार्य आहेत, काही अत्याचार्य आहेत आणि काही व्यभिचारी आहेत. माणसं सगळी चांगलीच असतात, पण त्यांच्या आचारामुळे त्यांचा भाव दुराचारी नाम दुष्टाचार हा, अनाचारी नाम विरुद्धाचार हा आणि अत्याचारी याचा अर्थ अतिक्रमणाचार हा आणि व्यभिचारी याचा अर्थ सर्वत्र व्यभिचार करणारा. असा समाजात 4 प्रकारच्या असतात असं आहे. म्हणजे थोडक्यात व्यभिचारी याचा अर्थ व्यवहारातला व्यभिचार नाही. हा इथला व्यभिचार असा आहे की रोज एक देवता शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा जेरडते. रोज एक देवता बदलतो, गुरु बदलतो, संप्रदाय बदलतो, काय बदलतो, रोज बदलतो. जशी एक पत्नी पतीशी एक निष्ठा असते त्याला पतिव्रता म्हणतात आणि जर आठवड्याला पती बदलायला लागली मग त्याला व्यभिचारी म्हणतात, दुसरं काय म्हणतात. तशीच गोष्ट असते. जी लोक संप्रदाय बदलतात, देवता बदलतात, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलं आहे. असं आहे, मंगळवाराला का जय जगदंबे पूर्ण कदंबे आणि बुधवाराला का विठ्ठल काय म्हणतो आपण पांडुरंगाचा आपण बोलावा विठ्ठल आणि पहा विठ्ठल झालं. आणि गुरुवाराला का 3 शिरेसा हात तया माझा दंडवत आणि शुक्रवाराला का बस अनादि आंबेके प्रगटली भवानी. शनिवाराला का शरण शरण हनुमंता तुम्हाला आलो. बस ही सगळी गोष्ट लगेच सोमवार रविवाराला काय येळकोट हां अनादि नाही अहम वागा सोम वागा माझंच मला सांगता नाही रे. अहम वागा सोम वागा हे प्रेम ना गारावारी. आता हे जे रूपक असतात हे पांडुरंगाचंच वर्णन केलेलं असतं, पण आपल्याला ते कुठं कळतं. ते आपल्याला ते कळत नाही. आपण ह्या सगळ्या देवता बदलतो. आपल्याला मिळालेला भाव त्याचा व्यभिचार तयार होतो. मला एवढं सांगायचं, मिळालेला भाव त्याचा व्यभिचार तयार होतो. असा व्यभिचार तयार झालेला तो भाव मात्र तुम्हाला तारू शकत नाही. एक दुसरी गोष्ट अत्याचार, अति आचार हा त्याला म्हणतात अतिक्रमण करणे. करतो तर आचार चांगलाच करतो, शास्त्र पद्धतीप्रमाणे करतो, पण त्याला अत्याचार. अनाचारस्तु मालिन्यम अत्याचारस्तु मूर्खता आणि आचार विचार संयुता सदाचार उच्चते. ती माणसं कुठं शिकून येते आणि कुठं त्यांना कोण सांगतं, मनानेच काही उभं करते, असं उभं करते. आता ती नवरात्राची यात्रा आली का, नवरात्र बसल्यानंतर असे माणसं सायको होतात, ते दिवटे घेऊन पळत येत माणसं. ते पायाची पार कातडी निघलीत. एक ते आमची तर येतात ते असं पायाचे पार लाल झालीत खालून, कातडी निघलीत, काहीच नाही राहिलं कातड. ते मार असं वाकडं तिकडं चाललं. ते काय रे म्हणलं, ते म्हणलं बाबा पाय नाही बा दाखवली मला पाय. काय केलं म्हणलं, चाल देव भेटली का रे तुला म्हणलं.
नाही म्हणला. मग अरे चपला घाला म्हणलं. नाही म्हणलं, आमचं 9 दिवस व्रत असतं मला चपला घालायचं, थेट कोल्हापूरला जाऊन येऊस तर अत्याचार हा. आता देवाचं करीत नाही का? आता या मुर्द्याला काय माहिती, तो कोल्हापूरला चालला का सोलापूरला चालला, तो नवरात्र करतो का त्याला तमाशा करतो का पार, त्याला काय घेणं आहे, त्याला घेणंच नाही त्याचं शरीराला, ते जड आहे ते. अरे पण मग अत्याचार करून जर शरीराचं नुकसान झालं तर परमार्थ थांबला ना, परमार्थ गेला वायाला तुमचा. हे असे अत्याचारी असतात, याला म्हणतात अत्याचारी. ते काय ते असे ते असं व्रत करायचं का इतकं चक्कर करून पडायचं, 15 दिवस पाणी नाही काहीच नाही, चक्कर येऊन पडलं, राहिला उपवास राहिला आणि देव राहिला आणि ते. अरे मंत्र म्हण, आवते दे, मांडी घाल, 12 तास घोकावू, त्यात फल मिळेल ना. तर ते काय उतानं पडत ते छातीवर घट बसत आहे, ते डोक्यात त्या पाहिलं त्या साताऱ्यात एक गाव येते, ते अख्खं गाव डोक्यावर उभं राहिले. त्या मोबाईलवर ते व ह्या गावामध्ये 9 दिवस माणसं प्रत्येक घरातला माणूस डोक्यावर उभं राहतो. तो 12 तास राहिलं का मग दुसऱ्यांचं जायचं उभं राहायचं, मग तिने बास. आणि काही काहींच्या घरात माणसंच नाही, ते मेरेल लगी वाचून त्याच्या हाती. अरे हा काय अत्याचारी? संतांनी सांगितलं आहे का हे? कुठं ज्ञानेश्वरीत आलं आहे का? कुठं गाथ्यात आलं आहे का? परंपरेत आहे का? हा मूर्खपणा काय? हे अत्याचारी, या अत्याचाराने त्या भावाचा अत्याचार विकृत करून टाकला. व्यभिचाराने भाव विकृत होतो, अत्याचाराने भाव विकृत होतो. आणि अनाचारी याचा अर्थ आचार अभाव हा. याचा अर्थ अनाचार म्हणजे श्रुतीच्या विरुद्ध, स्मृतीच्या विरुद्ध, संतांच्या विरुद्ध, सर्व याच्या विरुद्ध वर्तन करणं, याला म्हणतात अनाचारी. म्हणजे काहींनी भाव व्यभिचारी केला, काहींनी भावातला अत्याचार केला, काहींनी भावाला जागेवर ठप्प ठेवलं ना अनाचारी केला, आणि काहींच्या बाबतीमध्ये दुष्टाचार झाला, त्याला दुराचारी असं म्हणतात. निंदित आचार हा, निंदा समाजाची निंदा होईल असा आचार करणं त्याला दुराचार असं म्हणतात, दुष्टाचार त्याला असं म्हणतात. मग आता हे सगळा भाव तर एकच असतो आपल्याला, सगळ्याला भाव मिळाला, पण त्या भावात विकृती करणारी माणसंच असतात. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात भाव तर तारतो, पण या भावाला काय, या भावामध्ये तारतो, पण त्या भावात काय असलं पाहिजे हे तुम्हाला 4 मुद्दे सांगितले, पण भाव तारतो. नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखे गाता हरी पवित्र तो. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखे गाता हरी पवित्र तो. तात्पर्य, भगवंतानी भाव सर्वांना दिला आहे, पण तो भाव असा विकृत होतो. पण तुकाराम महाराज म्हणतात भाव धरी तया तारेल पाषाण. भाव ज्याने भाव धारण केला त्याला पाषाण तारतो. म्हणजे नेमका काय करतो, तो दगडावर बसला, दगड त्याला तरुण नेतो, असा आहे का त्याचा अर्थ? भाव धरला त्याला दगडावर बसला तर दगड तोडून नेतो का, असा अर्थ नाही तो. तर भाव धरी तया तारील पाषाण. मंदिरातली मूर्ती ही दगडच असते, पायरी ही दगडच असते, भिंत हे दगडच असतं,
पण मंदिरातली मूर्ती जी दगडाची आहे, जर भाव धरला तर ती दगडाची मूर्तीसुद्धा याचा उद्धार करते. भाव धरी तया तारील. तो पाषाण असला तरी याला तारून नेतो, याचा उद्धार करतो. बिघडलं कुठं? इथंच बिघडतं. भाव सगळ्यांना सारखा मिळतो. आकाशातून म्हणजे ढगातून पाऊस पडतो, पाणी शुद्ध असतं, पाणी तर शुद्ध असतं. बिघडतं कुठं? ज्या जमिनीच्या संबंधित पडलं तर त्याचा कलरही बदलतो, त्याची चवही बदलते. कुठं लाल होतं, कुठं पांढरं होतं, कुठं काळं होतं, कुठं खारं होतं. तुका कसं होतं पाणी? ते जमिनीच्या संबंधाने पाण्याचा बदल होतो, त्याची चव बदलते. तशीच गोष्ट आहे माणसाच्या प्रकृतीने आणि माणसाच्या विकृतीने. तो भाव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्येक व्यक्ती जन्माला आली का त्याला भगवंताने एक मोठं धन दिलेलं आहे. कोणतं? भाव हे मोठं धन दिलेलं आहे. माऊली असं म्हणतात, देखे मनुष्यजात सगळं स्वभावता भजनशील, आणि झाले असे केवळ माझ्याच ठाई. प्रत्येकाकडे भाव दिला आहे भगवंतानी. पण त्या भावाची अडचण काय? आमच्याकडे भाव आहे, भाव म्हणतो पाषाण तारतो का? तुझं तर काय होत नाही. आम्ही तर बऱ्याच लहानपणापासून बरेच मंदिरं उलथे पालथे केलेत, बऱ्याच देवाच्या गळ्यात मिठा मारल्यात, बरेच माऊलीच्या मंदिरात जातात, तिथं ते बिचारी त्या माऊली दोन्ही पण हात धरतात, काही म्हातारे सायको. असं त्या माऊलीचं समाधीवर डोकावतं आहे, माऊले माऊले माऊले. बाई त्या डोक्याला टिंगुळीन, माऊलीबद्दल श्रद्धा, अरे त्या माऊलीला आपलं डोकं लागन अशी भावना असेल नटतोच ना आपलं. ही भावना दिली कुठं तर त्या समाधीवर धडाधड डोकं आपटतात. अरे त्या मूर्तीवर डोकं आपटल्याने कुठं का उद्धार होत असतो का? मूर्खा हो, काहीही करायचं तसा नाही त्याचा अर्थ होत. म्हणजे याचा अर्थ स्वभावता भजनशील. भला कोणाचा भाव वेगळा असेल, पण भाव भगवंतानी सर्वाला दिला, पण त्या भावाचा बदल झाला. मग कोणता भाव आपला उद्धार करतो? तुकाराम महाराज म्हणतात, भाव आपला उद्धार करतो, गोष्ट खरी असली तरी. काय आहे? भावात शुद्धता पाहिजे, भावात एकनिष्ठता पाहिजे, भावात प्रेम पाहिजे, आणि भावात विश्वास असावा लागतो. किती गोष्टी सांगितल्या? भावात पहिली शुद्धता असली पाहिजे, भावात दुसरी गोष्ट एकनिष्ठता असली पाहिजे, तिसरी गोष्ट भावामध्ये प्रेम भरलेला प्रेम भाव पाहिजे, आणि चौथी गोष्ट भावात विश्वास असला पाहिजे. विठाल विठाल भावात शुद्धता नसते ना. मग तो भाव कोणा शुद्ध कर? भगवंताने दिलेला भाव शुद्ध असतो का? त्यांनी भाव शुद्ध नाही दिला, त्यांनी भाव शुद्धच दिला. आपला भाव शुद्धच असतो, पण आपली जी कृती असते त्या कृतीने आपण त्याला अशुची बनवतो. काय बनवतो? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाव शुद्ध भरा म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवा. सोंग भावाचं सोंग करायला लय माणसाला कळ, लय माणसाला उतार, असं सोंग दाखविते. आणि कुठं सोंग दाखविते? परमार्थामध्ये येऊन मंदिरात जातो, वारीला जातो, आणि मग काय ते 2,000चा 2,500चा हारच घेणार, ते एवढं गठुडच घेणार. मग याकडे गचाडी धर काय बा या आयला धरक बा कळत नाही का मी आलो, याला गचंडी दे त्याला गचंडी दे, ते हार ते भ्रुबाबन देवाच्या पुढे जाणार, ते पैसाचा बेंडा काढणार, मग त्यातली फाटकी तुटकी नोट उपसणार, देवाला दाखवणार, त्याच्यावरून वळणार, घे वो बेकऱ्या तुला हे फाटके तुटके घेतो.
तुझ्या नोटाला काय भुलतो भाल्या माणसा. अरे सगळ्या जगाचा देते बिंडाय तरी तुलाच दिलाय. तुझ्या नोटाला काय भुलतो. अरे ते कोणाच्या रूपाला भुलतो का कोणाच्या पैशाला भुलतो का कोणाच्या रंगारूपाला भुलतो कोणाच्या संपत्तीला भुलतो. जगात सगळ्यात त्याच्या रूपाने सगळं जग भुललंय. तो कोणाच्या रूपाला कोणाच्या संपत्तीला कोणाच्या गाण्याला कोणाच्या कलेला अरे तो काय भुलतो भल्या माणसा हो. पण माणसं एवढी सोंगाडी असतात एवढे सोंग दाखवतात. महाराज म्हणतात इथंच बिघडतो आपला काय. परमार्थ आपला आपण नासून कुठं घेतो आपल्या हाताने. तुका म्हणे भाव शुद्ध परा आणि सोंग वाव. आपल्याला सोंग दाखवायची हौस असते का नाही. लय हौस. गंध लावायचा नीट झक मारायचाच नाही. असं बारीक लावीन इकडं कोरीन तिकडं कोरीन लालच लावीन पिवळाच लावीन मध्ये टिपला कोढीन माळ घालायची का इकडंच बारीक करीन त्यात चांदीच घालीन रुद्राक्षच घालीन मोतीच घालीन. हिचा भोप्या हे का वार हिचा सोंगाड्यात आहे. कशाला पार माझा झकमार येतो कशाला येतो इथं कशाला. सोंग वाव. सोंग केलं तर तुमचा सगळा परमार्थ वाया जातो. आणि आपल्याला सोंग आपल्या सप्तात कीर्तनात परमार्थ लय भूत येतो आपला. चार भिंतीच्या आत कुठं जातो. तिथं डोळे झाकून घे ना. की तुझ्या अंगावर शहर येऊ दे ना. तिथं तुझ्या डोळ्यातून पाणी येऊ दे. एकटा करून बघ परमार्थ कशी मजा येते छान येते कसे भाव उठतात. कीर्तनात आपल्या डोळ्यात कधी पाणी आलं आपल्या अंगावर अष्टभाव सात्विक भाव निर्माण झाले अंगावर रोमांच उभे राहिले म्हणजे समजायचं भगवंताने आपली कृपा केली म्हणजे आपण परमार्थात प्रवेश केला. तिकडं लक्ष आहे का नाही नाही नाही. बाबावर फुले मारायच्या आयला बाबाला काही कीर्तन जमलंच नाही. तू का ब्रह्मदेव आहे का तू वेद आहे का तू आमचा गुरु आहे. तुला कोणती अक्कल आली तू बाबावर फुली मारायला. पण मारतो बरं मारते अरे तुझ्या हातात पेन आहे तुला काय मारायचं फुलं मार. शुद्ध बरा आणि सोंग वाव. जे तुम्ही सोंग दाखवाल आपल्याला ते पिंडात येतं निसर्गात आहे त्याला टाळावं लागेल. आणि का सोंग का दाखवतं. संतांच्या वाक्यावर विश्वास नाही. संतांच्या वाक्यावर आपला विश्वास नाही. आपला विश्वास आपल्याला सगळ्यांचं खरं वाटतं संतांचं नाही खरं वाटत. बायकोचं खरं वाटतं मित्राचं खरं वाटतं सरपंचाचं खरं वाटतं कोणाचंही खरं वाटतं कोणाचं नाही वाटतं तर गड्या म्हणतो मी बोलतो ते खरंच आहे म्हणून. मी म्हणजे मला काही येडं समजलं का तुम्ही. हे असे आहेत ना हे रूमने मला काही येडं समजलं का. आता तू येडं तू काय ब्रह्मदेव आहे तू काय तुला चार वेद येतो. तू वेडा नाही वेड्याचा तुला येड्याच्या पलीकडे आहे तू. पण तरी त्याला तसं वाटतं का वाटतं त्याला ते तसं त्या निसर्गाने त्याच्या पिंडात गेलं ते सोडावं लागेल. संतांचे विचार ऐकावे लागतील. संतांच्या विचाराप्रमाणे तुम्हाला तुमचा भाव बदलावा लागेल. पण तसं होत नाही. संतांच्या वचनावरती आपला संतांच्या वचना मानिता विश्वास आणि काय तुमचे व्यास वेचे सांगा. मग संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचेस काय तुमच्या बापाचं काय जातं काय त्याच्यात. संतांनी सांगितलं खरं म्हणा ना नाही होत तसं महाराज. तुकाराम महाराज म्हणतो फलकटतो संसार येथे सार भगवंत. आहे आपला विश्वास हे सगळं जगत मिथ्या आहे. वाटतं कधी नाही वाटत. ठाईचं वैसुली करा एक चित्त. ऐकलं कधी संताचं आपण नाही ऐकलं. याच्यासाठीच वनंतारा जातो सोडून या घरा पाहून या झाडे वरमडून या पाला खाऊन विठ्ठला आळ व्हावा. केलं आपण कधी का. संतांच्या वचनावर कुठं विश्वास आहे आपला. संतांचं आपल्याला सत्य कुठं मानतो. आपण आपलं सोडायला तयार नाही. कोणी श्रीमंती कोणाचा रूप कोणाला रूपाचा कोणाला श्रीमंतीचा कोणाला सत्याचा आणि कोणाला तारुण्याचा आणि कोणाला कशाचा आणि कोणाला कशाचाही मध. ते कोणत्या अहंकारात जातं सगळं नासून घेतं ते. असा प्रकारे आपला स्वभाव बदलावा लागेल आणि त्याला शुद्ध करावं लागेल. माणसाचा स्वभाव बदलत नाही. नदीला पूर आला होता. विंचू काठवर बसला होता. आता नदीला पूर आला आणि पलीकडं त्याची बायको राहिली होती. कोणाची तुम्ही म्हणताल महाराजांची. मला नाही बायको. विंचाची बायको पलीकडे राहिली होती. आता विंचाला पलीकडे जायचं आहे.
विंचाला पुरातून कसं काय जाईल ते आता एक कास हो ते काठवर बसला होता तो उतरला पाण्यात चालला विंचू म्हणलं काय रे कुठं चालला तो म्हणलं पलीकडे चाललो तो मला घेऊन जाईन तेवढं तो म्हणला का तो म्हणलं माझी बायको पलीकडे राहिली मला जावंच लागन हां तो म्हणलं खरे बा तुझी बायको तुला जावंच लागन आता महाराज पलीकडे राहिला असतं ते मग तू म्हणला असतं जावंच लागलाच नाही म्हणायचं तू कधी हां तू हसवतो कशात बायको पलीकडे जावंच लागन म्हणला बरं तो म्हणला काय करू काय तू चाललायच पलीकडे तर मला पाठीवर घेऊन जाय म्हणला ते का सो म्हणला बरं ठीक आहे बैस म्हणला पण आला तू जरा चमत्कारीच प्राणी आहेस म्हणला तू जर मला मध्ये गेल्यावर गुदगुल्या केल्या तर त्याचं काय करायचं म्हणलं चल नाही असं नाही करायचं म्हणलं तसं कसं काय म्हणला बरं बैस म्हणलं हो परोपकार आहे वहंती नदी हा बैस माझ्या पाठीवर जातो तुला घेऊन बसला पाठीवर चालला गप्पा करीत हा हो कसं काय अमकं तमकं चालला मध्यंतरी गेला थोडं पुढे गेला नदीत त्याला आली बाबा होकी कोणला आणि तिने त्याच्या कार्यक्रम वाजायला तिने गुदगुल्या करायला सुरुवात केली तो कासं म्हणला का रे बेमानी मी तुला घेऊन चाललो चांगला आणि तू मला ठणके मारायला लागला तो म्हणला कासो दादा काय करू म्हणला मी खूप प्रयत्न करतो पण माझा स्वभाव बदलायलाच तयार नाही ते मी मन नको म्हणतोय पण माझी नांगी ऐक ना तिथे ठणाठण तुला ठणके द्यायला दे म्हणला बरं ठणके चाल म्हणला कवर ठणके देतो चांगला माध्य दारात गेला आणि कासव झाला उलटा तिने केल्यावर टांगड्या विंचोदा म्हणलं यार मी मरायला लागलो ते तास काय करतो कासं म्हणलं काय झालं त्यावर मी मरायला लागलो बुडायला लागलो म्हणला असं काय करतो म्हणलं तेव्हा माझा स्वभाव तसा आहे मला गोटाळ्या घ्यायचं म्हणलं विंचू त्याचा स्वभाव सोडी ना कासव त्याचा स्वभाव सोडी ना मग विंचून कासव सोडीने आपलं काय ते आपलं तेच आहे विढालं दुर्जना सज्जन काय करे दुर्जन भाव जात नाही ना सज्जनाचा उपयोग होत नाही ना मंदिरातल्या मूर्तीचा उपयोग होत नाही आपला दुर्जनपणा आपण सोडायला तयार नाही जो दुर्जनाची दुर्जनत्व हे सोडावं लागतं संतांच्या वाक्याने ते माकड झाडावर बसलं ते खाली मगर होतं ते वरून फळं टाकायचं त्या मगराला ते मकर माहिती आहे ते पाण्यातलं ते माणसं हत्ती पण काही खात आहे ते हे एवढ्याला जात असतात त्याचे काय प्राणी निर्माण केला आहे भगवत कशा करता केला काही कळ ना ते फळं टाकायचं आणि खायचं मग ते खाली मगर म्हणायचा अरे काय रे तो किती सुंदर माणूस आहे किती परोपकारी आहे रोज मला फळं देतो खायला अरे वा वा फार छान वा म्हणला आणि तो जायचा आणि बायकोला सांगायचं तर कोणी बायकोला सांगत काही घडलेलं बायकोला सांगतात ना माणसं आता महाराजाला थोडं सांगतात कोणी असं आम्हाला दुसरं सांगतात लोक काय आमची बायकोले रट्टे खाऊन आलं ते म्हणतो आमची बायको फार चांगली राव मला जीव लावते बरं लावू दे जीव काय तुला रोज घरी जायचं बायको सांगतं अगं ती वानर आहे तिथं ती फार छान आहे ते रोज मला फळं खायला देतं आणि ते लय छान आहे आमकं तमकं तुम्ही का हो ते जर वानर एवढं चांगलं आहे ते माकड आणि ते एवढे फळं गोड देतं तुम्हाला खायला तर मग त्याला एक दिवस घेऊन या इकडं तुला कशाला ते माकड जर त्याचे फळं एवढे गोड आहेत ते माकड किती गोड असेल आणि ते माकड एवढं गोड आहे त्याचं काळीज किती गोड असेल म्हणे मला त्याचं काळीज खायचं आहे म्हणे आता हे येडच याला तो ना बरं आता बायकोचं कोणी ऐकतं घ्यायला माकडाने टाकले फळं लागलं फळं वेळ खाली तो माकडं दादा आमच्या मंडळीची फार एक इच्छा आहे म्हणे का ते म्हणे तुम्हाला घरी बोलवलं म्हणले तुमचा सत्कार करायचा आहे आता माकडं वाटतं चाल बा तुझा एवढा आता मित्रपणा झाला आपला बसला त्या मगरीच्या पाठीवर चालली मगर ते माकडने वानर तू वानर म्हणला का नाही एवढा ग्रह चालला कशा करता काय नेमकं काय तुझ्या घरी काय कार्यक्रम आहे का तू म्हणलं काय नाही आमची मंडळी म्हणली ती वानर जर एवढं चांगलं आहे त्याचं काळीज किती चांगलं असेल त्याचं काळीज खायचं म्हणजे अगर गाडवणी गप्त बसव का दर्शक तिथपर्यंत जाऊ तर तेव्हा आमची मंडळी म्हणली त्याचं काळीज किती चांगलं असेल मला त्याचं काळीज खायचं आहे असं का म्हणे अरे तू तिथं कम नाही सांगितलं म्हणला तो म्हणला काय झालं अरे मी काळीज ठेवून आलो म्हणलं तिथं तेव्हा कुठं झाडावर म्हणला मग तेव्हा आता चल मला मागन काय गेला मगर माग वानर चालला झाडावर तो म्हणला तू मूर्ख आहे म्हणजे मी मूर्ख आहे काय म्हणला तुला एवढं तुझे उपकार केले माझं काळीज खायला लागला म्हणला मूर्खा काहीही केलं तर तो दुर्जनाचा स्वभाव काही बदलत नाही मी तुला एवढं सगळं केलं तरी तू मलाच काय पण माझं काळीज खायला तुझी बायको तयार झाली याला म्हणतात दुर्जना सज्जन काय करी विढाल विढाल तुका
म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवाव. माणसांचा स्वभाव सोडायला तयार नाही. आपला भाव शुद्ध असला तरी अहंकाराने मलिन होतो, कामाने मलिन होतो, क्रोधाने मलिन होतो, लोभाने मलिन होतो का मलिन करून घेतो. लोभाने आपण आपला भाव मलिन करून घेतो, शुद्ध ठेवत नाही. कामाने आपला भाव मलिन करून घेतो, क्रोधाने आपला भाव मलिन करून घेतो, अहंकाराने आपला भाव मलिन करून घेतो, अभिमानाने आपला भाव मलिन करून घेतो. आणि असलेला भाव इतका मलिन झाला, अशुद्ध झाला तर तो काय आपला उद्धार करणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात भाव धरे. पण कोणता भाव? शुद्ध. तुका म्हणे भाव शुद्ध बरा आणि सोंग भाव. आणि म्हणून पहिल्या म्यानतून पहिली तरवार काढली तर दुसरी बसत. तसं अंतकरणातले हे सगळे भाव गेले तर शुद्धता तयार होईल. पण त्याची प्रकृती आपला भाव टाका. कधी कोणाचा काम जागा होईल, कधी कोणाचा क्रोध जागा होईल, कधी कोणाचा लोभ जागा होईल आणि कधी कोणाचा अहंकार अभिमान जागा होईल. पण ही मंडळी काही लग्न पाहत नाही, कोणाची मौत पाहत नाही, कोणाचा दावा पाहत नाही, ना ते सप्ताह पाहत नाही, ना ते मंदिर पाहत नाही. कोणाचा अभिमान कुठं डोकवल याचा काही भरोसा नाही. ते कुठे येतो तो 12 तास तुमच्याजवळ उभा येतो आणि पुढे आपले ते काम दाखवित असतो. तो त्याचा कधी प्रगट होईल हे त्याचं काही सांगता येत नाही. विठाल विठाल श्रीमंत दाम्पत्य होतं हे. पती पत्नी राजस्थानची उच्चपुरी चांगले नवरा बायको फार उच्चपुरी, गोरे गोमटे तरुण चांगले, घरची श्रीमंती फार चांगली. पूर्वीच्या कालामध्ये ते गुलाम मिळायचे विकत, त्याला गुलाम विकत मिळायचे. आता आपल्या भारतातही होतं ते, पण तिकडं आखाती देशामध्ये फार ते गुलाम आपले लोक काही धरून न्यायचे, तिकडं गुलामगिरी राहायचे ते. मग त्याला कामाला ते जुनी गोष्ट आहे, ते गेला बाजारात, त्याला गुलाम पाहिजे होता. तो पाहिला तिने एक धष्टपुष्ट माणूस, त्या मालकाला म्हणला का रे हा गुलाम विकायचा का? तो म्हणला हा विकायचा. म्हणला तो केवढ्याला? तो म्हणला 500 रुपयाला. अरे म्हणजे टाकाऊ काय म्हणले, याला काय येत नाही का? 500 रुपयाला कसं काय एवढा माणूस मिळून? तो म्हणला का रे याला काय 500 रुपयात कसं त्याचं? तो म्हणला हा ते आहे म्हणला. तो मग याला काही येत नसेल, सगळं येतं म्हणला. त्याला विचार म्हणला. तो म्हणला काय रे तुला काय येतं? तो म्हणला मला सगळं येतं. तो म्हणला काय येतं? शेतीचं काम सगळं येतं म्हणलं. आपल्याला स्वयंपाक हा सगळं येतं म्हणला. गाडी हा गाडी चालतो, मोटरसायकल चालवतो म्हणला, वर जीप चालवतो म्हणला, ट्रॅक्टर चालवतो, फॅटही चालवतो, ट्रक त्यालाही चांगली चालवतो म्हणला. चालेल कशालाही चालवतच म्हणते म्हणले. ट्रकही चालवतो, बरं ट्रकही चालवतो, बरं SD पण चालवतो. एवढंच काय? अहो म्हणजे हेलिकॉप्टर पण चालतो, विमानही चालवतो म्हणला. अरे इथं फार आश्चर्यचकित झालं. हे सगळंच चालवतं, शेती करतं, सगळे वाहनही चालवत आहे. आणि स्वयंपाक म्हणला चटणीपासून तर पुरणाच्या पोळीपर्यंत जे पाहिजे ते सगळे स्वयंपाक करून घ्या. अख्खा सगळा स्वयंपाक येतोय मला. अरे शेतीचं सगळं करतं आहे, गाड्या सगळं चालवतं आहे आणि स्वयंपाकाचं सगळं करतं आहे. मग एवढा तो सगळं काय? त्या मालकाला विचारलं मग एवढं सगळं चांगलं येतं नेमकं काय? 500 रुपयाला का? तो म्हणे सगळं चांगलं आहे, फक्त याला एक खोड आहे म्हणले. काय ते? चुगली खोर आहे म्हणे. एवढंच करतात म्हणे. त्या चुगली जाऊ दे म्हणे, आम्ही नवरा बायको आमची काय चुगली करायचं म्हणला. आमचा आम्ही एकमेकावर फार विश्वास आहे म्हणे. पण काम तर करतो ना. हा काम करतो. हे 500 रुपये घे. आला गुलाम घेऊन घरी. तो कामाचाच माणूस होता. असा काम करायचा महाराज. सगळे कामं बाईसाहेबाला काही काम करू द्यायना. 2, 5, 6 महिने झाला असं कुटुंब आनंदात नवरा बायको. अरे वा काय नोकर मिळाला आणि काय नोकर मिळालं. सगळे कामं न सांगता करी, सर्व कामं लय आनंदित. आणि मग त्याचा स्वभाव एक दिवस जागा झाला. त्याच्या डोक्यातला किडा वळवळ करायला लागला आणि मग त्यांनी ती चुगली कार्यक्रम वाजवला. पहिला गेला आणि बाईसाहेबाजवळ हळूच बसला. दुपारच्या वेळी निवांत. म्हणला बाईसाहेब तुम्हाला माहिती आहे का? ते नाही बाबा काय रे? म्हणला आपले साहेब आहेत ना, त्यांचं बाहेर फेरे म्हणे. हे मुर्द्या काय बोलतो म्हणले, मुस्कडी देईन म्हणजे. माझा नवरा तसा नाही, आमका नाही, त्यांचं देवा शपथ म्हणे.
आणि तुम्हाला पाहिजे असलं मग आता बाईची गोष्ट आहे, तिला कोणत्या गोष्टीचा लई परिणाम ताबडत होतो. संशयावरी थोर जेव्हा बाईने हावात वाबात थोबाट धोडायला सुरुवात केली, केसन तोंड लाल भभूकन आरडान वरडान फार झालं बा. तासाभर गेला गडी तिच्याकडं. म्हणला बाई बाईसाहेब मला तुम्ही चिंता करू नका, माझ्या एक बाबा ओळखीचा आहे म्हणे, फक्त एक करायचं, तुमच्या आयुष्यभर नवरा तुमच्या हातातून जाणार नाही आणि तुमचा शब्द मोडणार नाही, फक्त एक औषध द्या. म्हणलं तुम्ही काय? फक्त मालकाच्या दाढीचे 4 केस द्यायचे म्हणे मला. ते रात्री झोपले का 4 केस काढायचे हळूच मला द्यायचे. म्हणला मी तुम्ही आपलं औषध करतो. म्हणला बरं बरं तुम्ही हे तर मला सोपं आहे म्हणे. झालं. आले मालक. आता मालक तू वातावरण सगळं तंग घरात. काय झालं कशाचे बाई साहेब बोलतात मारता बेघडलेलं गाडं सगळं. आता झालं गेला. अरे गणपतराव, अरे काय झालं तू मालकीन बाईला? काय नाही हो म्हणे. काय सांगा म्हणे मालक? हो म्हणले ते तुम्हाला माहीत नाही म्हणले, आपल्या मालकीन बाईचं बाहेर अफेरे म्हणे आणि ते प्रकरण काहीतरी बाहेर आलं आहे म्हणे आणि त्यामुळे ते उगाचच कांगाव करायला लागून रडायला लागले म्हणे, आपलंच तोंड झोडायला. अरे जेव्हा कानामागा टाकल्यात मूर्खा म्हणे, आमच्यात फूट पाडतो देवा शपथ गळ्या शपथ, जर हे खोटं असलं ना म्हणे तुम्ही मला उद्या फाशी द्या म्हणे, मी काही शिक्षा भोगेन म्हणले. बरं उद्या पाहतो, पण एक लक्षात ठेवा म्हणे, तुम्हाला जीव वाचवायचा असला तुम्ही रात्री फक्त झोपे सोंग घ्यायचं, झोपायचं नाही, झोपे सोंग घ्यायचं. आणि जर ते कातर घेऊन इकडं तुमच्या दाढीला गाड्याला कुठं लावायला लागली ताबडतोब जागं व्हायचं आणि तिथं काम करायचं नाही, तुमचा जीव घेणार ते संध्याकाळी. हो तुम्ही पहा म्हणे, तिच्या प्रियकराचं तिचं ठरलं तुम्हाला मारून टाकायचं, पाहावं तुम्ही तुमचं. माझं जर खोटं असलं तर उद्या मला काही शिक्षा द्या. आता याने झोपला, झोप येईल बाई एखादी माणसाला झोप येईल का? आता बायको मारणार आहे म्हणून ते झोपलं, घेते डोळे झाकून झाकण. आता ही झोपली उशाला कातर घेऊन, हिच्या डोक्यात हा कधी घोरतोय आणि याच्या डोक्यात ती कधी कातर घेऊन येते. आता बऱ्याच वेळ झाला आणि तिने घोरायचं नाटक केलं आणि केल्याच्या नंतर तिनं कातर काढली, दाढीला लावल्याबरोबर त्याला वाटलं खरं झाली राव कातर घेऊन. हा जागा धरण मनगटात धरली, अशी ठोकली, कातर घिसकली, उलटी केली, जेव्हा बाईच्या पोटात खुपसली, एका मिनिटातच ठाक. पाहिला याचा किडा वळवळला, नंतर बाईचा किडा वळवळायला लावला, त्याने नंतर बुवाचा किडा वळवळायला लावला. आता त्या पोरीच्या घरच्या माणसाला कळल्याच्या नंतर महाराज 4-5 गाड्या भरून आल्या आणि आमच्या मुलीला मारून टाकलं म्हणून असा हाणला ना जागेवरच ठाक. किडा किती ठिकाणी वळवळा करायला होता. आता त्या मुलीच्या घरच्यांनी मुलाला मारल्यामुळे मग मुलाच्या घरचे आले आणि त्यांनी आमच्या मुलाला मारता होय म्हणून त्यांनी त्यांच्या 8 गाड्या भरून आल्या. आणि जेव्हा दोघांचा झगडा सुरू झाला आहे कधी, यातले 4 आणि त्यातले 4, याचा किडा इथं वळवला पहिला बाईसाहेबाच्या डोक्यात, नंतर त्या बाईसाहेबाच्या डोक्यात आणि नंतर त्या घरच्या लोकांच्या डोक्यात आणि नंतर इकडच्या लोकांच्या डोक्यात. हे भाऊसाहेब कोपऱ्यात निवांत उभे का? याचा स्वभाव तेवढाच होता, फक्त चुगली करायची आणि पेटून द्यायचं. तुकाराम महाराज म्हणतात, असा तुमचा स्वभाव जर तुम्ही सोडला नाही, स्वभाव सोडावा लागतो. परमार्थ करायचा ना, गिळावं लागतं, दाबावं लागतं, सहन करावं लागतं, हे सगळं सोडावं लागतं. आपल्या मनातले जे सगळे विकाराचे भाव असतात ते दूषित करतात भावाला, ते सोडावं लागतं. आणि सोडल्यानंतर तुकाराम मुक्तायचं म्हणते, अरे भाव जर तो शुद्ध झाला देव त्याला लांब जायचंच का नाही. महाराज शुद्ध ज्याचा भाव झाला
ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. तुकाराम महाराज म्हणतात भावाने देव मिळतो ही अलीकडची कल्पना आहे. मग भाव तोच देव असतो. भावाने देव मिळतो ही थोडी स्थूल कल्पना आहे, ती गौण कल्पना आहे. तुकाराम महाराज म्हणतात भाव तोची भगवंत. भाव देवाचे उचित, भाव तोची भगवंत. बरवा अंगी राहे भाव तंग तोचे जाना देव. पूर्ण शुद्ध भाव जर आपल्या अंगात परिपूर्ण भरला तर देव त्याच्यापेक्षा वेगळा. भावाची शुद्धता म्हणजे भगवत प्राप्ती. भावाने देव मिळतो ही गौण कल्पना आहे. भावाने देव मिळतो ही थोडीशी गौण कल्पना आहे. भाव शुद्ध झाल्यानंतर, शुद्ध ज्याचा भाव झाला याचा तोच देव होतो, तो देवच होतो ना. तो देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही खरे काय. जर अशुद्धता, अरे सोन्यात ते अशुद्धता केली तर सोनं शुद्धच असतं ना, त्याला नवीन काय करायचं असतं. तसं आपल्या भावातली अशुद्धता जर गेली तर त्या ठिकाणी त्याला देव पाहायची गरज नाही. इतकं भावाचं बळ असतं, त्याचे मोठी वेगळी गोष्ट असते असे महाराज आहे. आणि म्हणून आपल्याकडे संत असतात, ते जनाबाई आहे, मीराबाई आहे, मुक्ताबाई आहे, किंवा काय म्हणतो आपण गोरोबा काका आहेत, सावता महाराज आहेत, चोखा महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, आदी करून सर्व संत आहेत. हे कोणत्या कॉलेजमध्ये गेले आहेत का बरं? काय डॉक्टरेट का त्यांच्याकडं? कर्मशास्त्र शिकलीत का? योगशास्त्र शिकलीत का? काय येत होतं त्यांना? काहीच नव्हते, त्याला काहीच येत नव्हते, ते आडाणी होते ते. पण एक होतं, एवढा भाव शुद्ध होता, अखिलकोट ब्रह्मांड नाही 14 भुवनाचा धनी पायाजवळ लोळत होता. याला म्हणतात भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. एवढं भावातलं बळ. भावात बळ पण कोणत्या? शुद्ध भावात. शुद्ध भावात बळ आहे ना. मग भावाची शुद्धता करायची का दुसरी कोटाने करायची? भावातली शुद्धता कर, ह्या शुद्धता सोडून दे. असं आहे. संतांची गोष्ट पाहिली तर तुकाराम महाराज हे सगळे काही नाही केलं तिने. हो, त्याने काय आपल्यासारखे तीर्थयात्रा केल्या, का यज्ञ केले, का अध्ययन केले, काही केलं नाही. फक्त अत्यंत शुद्ध भावाने भगवंताचं भजन केलं. आणि त्या शुद्ध भावामुळे भगवान तुकाराम महाराजाला शोधित भांडारा डोंगर, सावता महाराजाला शोधित त्यांच्या मळ्यात, गोरोबा काकाला शोधित त्यांच्या चिखलात, आणि चोखा महाराजाला शोधित त्यांचे ढोरं वाढायला. सगळे 100 हजारो उदाहरणे. सगळे आश्रम अतिक्रमण करून शबरीच्या झोपडीमध्ये. कशाचं बळ आहे हे? बळ भावाचंच आहे. आपल्याला नाही का भाव? आपल्याला भाव आहे, आपल्याला भाव आहे. पण आपल्याला त्याची काय किंमत असते? त्याची काय किंमत असते? ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शुक्तिका लाभे. काय? तोडीला परशु बांधला गळा शुक्तिका लाभे. बहुमृगजळ देखुनी गळाळा थुंकीजे नाही, बहुमृगजळ देखुनी डोळा थुंकीजे अमृताचा गिळिता गळाळा. आणि तोडीला परशु बांधला गळा शुक्तिका लाभे. आता काय सांगवा ह्या माणसाला? काय सुरुवातीला बहुमृगजळ देखुनी डोळा. हे मृगजळ त्या झळ्या तुटत्या, त्या झळ्याकडे पाहिलं, तोंडात गुळली होती अमृताची. अरे म्हणलं एवढं पाणी, या चुळभर पाणीच काय? दिलं अमृत फेकून, लागलं मग मृगजळाच्या मागं पळायला. आता ते शहाणं आहे का मूर्ख आहे ते? मूर्ख आहे ते. आणि तोडीला परशु, त्याच्याकडे परीस होता, त्याच्या गळ्यात बांधलेला होता तो. आणि ती शिंपी होती बारीक चमकणारी. ती चमचम केलं त्या शिंपीने. अरे त्याला वाटलं केवढी चांदी चमकती. ते तोडलं आणि ते शिंपलं घेतलं आणि त्याला भोगस पडून गळ्यात बांधलं. असं तोडीला परशु बांधला गळा शुक्तिका लाभे. तशाच प्रकारे आपल्याला एवढा भाव दिला, पण आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला त्याला काही करायची गरज नाही. आणि म्हणून भाव शुद्ध करणं, म्हणून भावात शुद्धता असावी लागते. मग भाव धरी तया तारील पाषाण. नामदेव महाराज म्हणतात सुदाम वामन कैसा धरी पिढीला ते पोहे घेऊन या कोणी
शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया तारीला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा काय हो याच्यामध्ये काय त्या सुदाम्याकडे काय आहे त्याकडे काय कला आहे का गुण आहे का श्रीमंती आहे का काय रूप आहे का म्हातारं सगळं वाळलेलं सगळे हाडकं बाहेर निघालेले त्याचे त्याच्या तोंडाकडं पण पाहता येत नाही पण शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा याचा अर्थ सोनं दिलं तो भाग वेगळा पण त्याला मुक्त केलं हे पहिलं पहा ना तुम्ही आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला धुरेना हे देवतेला म्हणून भावातली शुद्धता जर असेल तर महाराज म्हणतात भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय गरी दुर्जना सज्जन भाव धरे तया तारील पाषाण भाव जर शुद्ध असेल तर त्याला पाषाण पण तारू शकतो तशी भावात शुद्धता असावी लागते तशी भावात एकनिष्ठता असावी लागते मग तिथं व्यभिचार चालत नाही आपल्या भावामध्ये एकनिष्ठता नसते आपलं कधी काही बदलतं कधी काय बदलेल कोणाचं सांगता येत नाही महाराज आज आहे 100 कीर्तनं ऐकली पण दोडके तसेच 100 वाऱ्या केल्या तसेच हे आता हे येडी राताळे ते शिर्डीकडे चालले शिर्डीला ते टाळण पकडून ज्ञानबा तुकाराम म्हणते चांगले वल्या आता तोंड नाही खत माझं धड अरे काय करतो तू चाललंय काय तुझं ते टाळ पखत कोणाचे दिंडी कोणाचे संप्रदाय कोणता कोणीकडं वापरितो करतो काय ही बेबिचारी व्यक्ती याला म्हणतात भावात एकनिष्ठता तुमच्यापेक्षा त्या बाया बघ्या अरे पेताड नवरा असला तर बापाच्या नावा करता नको बाई माझा नवरा पेताडी म्हणतो नको बाई माझा नवरा आहे मरती त्याच्या दारात ते 2 लेकरं घेऊन कष्ट करून खुरपून त्याला 2 रुपये दारू पाजून पण तिथंच राहते ते रोज नवरी बदली का रे ती बदली का रोज नवरी ती नाही बदलीत ना मग तुम्हाला काय रोग आला रोज देवता बदलायला कुणीकडे वर थोबाड करून चालायचं कुणीकडे काही करायचं अरे पण त्याला काय शास्त्र आपले काय कोणाला विरोध नाही तुम्हाला ते आवडत तो करा पण खिरीची पळी आमटीत काऊन घालतो ही खीर त्याच्या आमटीत काय घाल तुला करायचं ते कर ना आमची काय तक्रार आपण काय कोणाला अडवणार आहेत का सगळं जग मुक्त आहे तुम्हाला तुमचं ते करा आमचं का चोरीचा तिकडं लय चोरलंय असं नाव तुम्हाला वाईट वाटतं ते लय चोरलंय लबाड येते सगळ्यांनी वापर केलाय वारकरी संप्रदायाचा तोंडी लावले आणि आता हे शिव्या त्या तोंडात यांचे लाल करून घेतल्यात यांनी नाव आहे तुम्हाला एकांता सांगेल यांचे नाव आपले तिथले ते सगळे यांचे लाल करून घेतलेत काय संप्रदायाचं पांडुरंगाचं मंदिर नाही कपडे नाही काही माळ नाही पद्धती परंपरा नाही वापरता करायचा ज्ञानबा तुकाराम टाळकरी सप्ते वा आणि पारायण कोणाचे गणपत पारायण कोणाचे पहा तुम्ही
निघालं कोणाचं काय सांगत बस. याला काय म्हणतात, हे याला म्हणतात भावात एक निष्ठता नाही. त्याच्या विरुद्ध विचारत म्हणतात त्याला. म्हणजे महाराज म्हणतात आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणू या देव अनेकाचे. आपली एका एकनिष्ठता नाही. आपल्या भावात कधी बदल होईल याचं काही सांगता येत नाही. आणि म्हणून एकनिष्ठता भावात महाराज म्हणतात भावात ती एकनिष्ठता अशी असली पाहिजे की दगडफोड कधीही त्या भावात बदल होता कामा नाही. आम्हा विष्णुदासा एकविध. महाराज म्हणतात दुसऱ्या देवतेचं स्वप्न पडलं, दुसऱ्या देवतेचं माझ्या मुखात नाव आलं, एवढं सोडा. माझ्या डोक्यात नुसती संकल्पना जरी दुसऱ्या देवतेची आली तर महाराज म्हण देवा माझ्या डोक्याचे 100 तुकडे होते आणि माझ्या जिभेचे 100 शकलं होते. माझ्या तोंडात कोणत्या देवतेचं नाव येऊ देऊ नको. आम्हा विष्णुदास एकविध भाव न म्हणूया देव अनेकासी. काय पुढे हां शतखंड माझी होईल रचना आणि जरिया वचना पालटेल. माझ्या रचनेचे माझ्या जीवेचे 100 तुकडे होऊ दे पण माझा भाव कधी बदलू देऊ नको. महाराज म्हणतात तुका म्हणे मज अनेका संकल्पे आणि अवघीच पापे घडतील. माझ्या मनात अरे त्या पतिव्रतीच्या मनात जर दुसरा पुरुष आला तर तिचं पातिव्रत्य गेलं. नुसतं मनात आलं तरी मग त्याच्यात काय फरक असतो. दुसऱ्या देवते भगवान शंकर, भगवान राम, कृष्ण, पांडुरंगन, भगवान शंकर ह्या देवता याच्यापेक्षा वेगळं काही संप्रदायाने मानलंच नाही. हे ह्या देवता मानलेल्या आहेत. बाकीच्या आहेत. कोणती देवता तुम्हाला आवडते त्याची एकनिष्ठेने करा भजन. आमची काय तक्रार त्याच्यामध्ये, काही तक्रार नाही. कोणाला जे आवडतं ते करा. पण ह्याला म्हणतात एकविध भाव. आणि असा एकविध भाव असला तर तुम्हाला फल मिळतं. अरे महाराज म्हणतात भाव धरी तया कोणता शुद्ध भाव. त्या भावात एक निष्ठता असली पाहिजे. ते भटजीबा रोज पूजा करायची आणि मग ते धनगर दादा जायचे. तुम्ही म्हणतात तो आमचं धनगरच नाव घेतो तसं काय ते गोष्टीतला आमचा धनगर वेगळा आहे बाबा. नाही तर मी देवाला म्हणतो बाहेर दे लोक म्हणजे आयला आमच्या धनगराचं सांगतो. अरे पण केवढा तुमच्या धनगराचा केवढा गौरव होतोय प्रत्येक कीर्तनामध्ये. ते विचार करा ना तुम्ही त्याचा. केवढं नाव घेतलं जातं, कीर्तन आदरण नाव घेतलं जाते. बरं प्रत्येक दृष्टांत त्याचीच सरशी होती. प्रत्येक दृष्टांत आता तुम्हाला ते सांगतो. आता भटजी बाबा असला आता ते आपलं प्राण ओम प्राणाय स्वा पानाय स्वा ते बिचारा आला ते बसलं ते अरे नाक काऊन धरते म्हणला. ही बराच वेळ पाहिजे इंडोळे झाकेले असं इकडे झालं त्याचं दर्शन घेतलं. ही मंडळी भोळीच असते, खूप प्रेमळ असते. त्या भोळ्यापणाला ना तो त्या भोळ्यापणाला खस्साला मिळते. आमच्याकडे फार लोक येतात ते मेंढ्या चारणं ते तर त्या असतात ते त्या आमच्या भाज्या रस्त्याला वगैरे असे निरागस माणसं तुम्हाला सांगतो. आता काय सांगू तुम्हाला ते लई निरागस. यार तेव्हा ना देवा हे नाक काऊन धरतात. आता याला वाटतं याला काय सांगावं आता, याला कोणती पोथी सांगू आता, याला काय नाक काऊन धरतात म्हणून. तेव्हा इकडे म्हणला तो म्हणला अरे नाक धरलं का देव भेटतो म्हणला. दगडफोड विश्वास याला म्हणतात निर्मळ मनाचा माणूस. तो म्हणला असं का हा धर चाल म्हणून. मग नाक धरलं का मग कधी सोडायचं, देव भेटायची सोडायचंच नाही म्हणला. दुसऱ्या दिवशी आज त्याने आपली तिथे नदीत आंघोळ केली. महादेवच्या मंदिरात जाऊन आला. तो विचारायला बसला. तिथे मेंढ्या लागल्या चरायला. ते झाडाखाली घुंगडी टाकली आपली बसला. जे धरलं पक्क डाक एवढं नाक धरलं. देव भेटल्याशिवाय सोडायचं नाही. एकनिष्ठता भाव देवाच्या वाक्यावर विश्वास, महादेवावर मोठा विश्वास. चेक करून खाली पडलं, पाय खोडायला लागलं, नाकच नाही सोडलं. देव म्हणला ही घेण्याची माझ्या दारात माझ्यावर बलायाची. अरे बा म्हण काही सांगत आहे म्हणे. अरे उठ म्हणले का कोणी म्हणले तू. अरे म्हणला तुझ्याच का तर नाक धरलं मी देव आहे म्हणला. नाक बेग सोडला दर्शन घेतला. तो म्हणला पण देवा तू देव कशावर म्हणला मी कधी पाहिलं नाही म्हणला. आता मला याला काय करावं आता देव कशा म्हणतं काय सांगू याला ते. तर तो म्हणला तू इथंच बैस म्हणला. मी आमच्या देवाला बोलून आणतो म्हणला भटजीला आणि त्याला दाखवतो बघा हे देव आहे का नाही मग परत नाक धरायला.
गेला भटजी, हो भटजी बा चला ते देव आलाय म्हणला. आता कोणत्या भटजीला खरं वाटत नाही. आता ना माझ्या 7 पिढ्या गेल्यात राव म्हणला, सगळे पंचांग फाटलेत, माझे पोथ्या फाटल्यात, मला कधी स्वप्नात आला आणि तुला देव कसं काय भेटला भाडे म्हणलं, आंघोळ नाही केली 4 दिवसपासून तू. आता ते म्हणलं चला तुमच्या खरंच जाईन राव म्हणला देव, चला आणला. तर ते आणलं त्यांना आग्रह तो कुठे ते म्हणलं इथंच होता म्हणला देव. आता देव कुठं दिसतो का? ज्यावेळी तुकाराम महाराजांना त्या पिंपरी चिंचवडला चिंतामणी देवानी बोलवलं होतं जेवायला, आणि मग ते पांडुरंग प्रगट झाले, आणि पांडुरंग त्यांना कुठं दिसत, तुकाराम महाराजांना दिसत होते तसं याला दिसायचं, पण भटजीला कुठं देव दिसतो होते. यार कसं देवाला काही सांगतो म्हणला, थांब म्हणला तू बैस म्हणला, इथे धरून नाक देवा, आमच्या देवाला तू दिसतो का धरून नाक म्हणला. देव म्हणला नाक नको धरू म्हण, मी प्रगट होतो म्हणला. म्हणजे त्याच्या एकनिष्ठतेमुळं त्याला दर्शन झालं ते सोडा, पण भटजीला दर्शन द्यावं लागलं, याला म्हणतात एकनिष्ठता. विठाल विठाल म्हणून भावामध्ये एकनिष्ठता असावी लागते, असा प्रकार आहे. खांदावा हे आपुल्या भाविकासाठी, भावा एकासाठी हरिपाठी मठ तसा भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटेकर ठेवून्या त्याचे पायी घाला मिठी, बोलणे घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या विठाल. हो, भावात शुद्धता आणणं आपलं काम आहे, भावात एक निष्ठता तयार करणं हे आपलं काम आहे. आणि अशी शुद्धता एक निष्ठता मग भाव असेल तर त्याला पाशांतर तो 2. तिसरी गोष्ट भावात प्रेम असलं पाहिजे. मग भावात प्रेम नसेल तर मग ते काही नुसती प्रक्रिया होते. गीतेमध्ये भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम तदम भक्ती प्रहृत मश्नामी प्रयतात्मना. अरे अर्जुना, त्या भक्तांनी प्रेमाने दिलेलं मला वाळलं पान पण प्रिय असतं. पसाभर पाणी, वाळलेलं फळ फूल आणि उष्ट पाणी जरी असलं तरी मला इतकं प्रिय असतं ते. आणि म्हणून आपल्याकडे भावातलं प्रेम कमी पडतं, आपल्या भावातली शुद्धता कमी पडते, एक निष्ठता कमी पडते आपली, आणि म्हणून आपल्याला मूर्ती तारीत नाही, असा प्रकार आहे. भावातलं प्रेम फार कमी पडतं महाराज. मग आता ऋषी मुनी सगळे तपस्वी होते का नाही? होते, सगळे तपस्वी होते. पण तुकाराम महाराज म्हणता एका महिमा आवडीचे, गोरे खाय भिल्लटीचे, पुढे थोर प्रेमाचा भुकेला, शबरीच्या घरी जाऊन बोरे का खाल्ली? का खाल्ली? इतराजवळ भाव नव्हता का? तिचे बोरं का खाल्ली? थोर प्रेमाचा. म्हणजे त्या भावात काय आहे? प्रेम. त्या भावात प्रेम आहे. त्या प्रेमामुळे सुदाम्याचे पोहे का खाल्ले? पोहे खाल्ले का पोह्यातलं त्या भावातलं प्रेम खातो? काय खातो? आणि विदुराच्या कान्या खातो, कान्यातलं प्रेम खातो. तुकारामाच्या कान्या खातो, कान्यातलं प्रेम घेतो. म्हणजे त्यांचा भाव आहे, त्या भावातल्या प्रेमामुळे कोणाच्या कान्या खातो, कोणाचे कोरडे पोहे खातो, कोणाचे उष्टे बोरं खातो, कोणाचे उष्टे फळं खातो. याचा अर्थ त्या भावातलं प्रेम. इतकं प्रेम आहे, त्या प्रेमाला काही थारा नाही. अजय जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझवा अनुनावडे जीवे अनुसरली. वा, काय श्रीमंती पहा नाही. अशी कोणत्या मार्गाला श्रीमंती आहे का एवढी? हां, एवढी श्रीमंती काय एका स्वरात? ह्याला एकच आहे ते. असे 99 आहेत पाठीमागं. 99% 1% येतो बा. सगळे जर गोळा झाली ना, याच्यात माझेच नाही, याच्यामध्ये सगळे
एवढं मोठं फार मोठं जाळ आहे ते. आता असो, जीवेच्या जीवा आणि प्रेम भावाच्या भावा. प्रेम जर असेल तर भगवान प्रेमाला भुकेला असतो, प्रेमाने वश होत असतो. म्हणून भावात प्रेम असलं पाहिजे. एक भटजीबुवा होते आणि त्या भटजीबुवाला खूप तो नियमाने यायचा. रांगोळी काढायचा, पूजा करायचा, मंत्र म्हणायचा, षोडोपचार पूजा करायचा, भगवान महादेवाची आरती वगैरे असं धूपम दीपम नैवेद्यम वगैरे सर्व काही करायचा. बरेच दिवस झाले. पार्वती म्हणली का हो तुम्हाला काही दयामय येते का नाही म्हणली का. अहो ते ब्राह्मण बिचारं एवढं थंडी येतं, उघडं पागडं बसतं, एवढी सेवा बिवा करतं. अगं पार्वती हे लई ढोंगी म्हणजे हे नाटकी, त्याचं प्रेम नाही. ते 2 पैशाला टपलंय म्हणे, तिथं बस लोक आले पैसे टाकतील. असं काय बोलता देवा म्हणून तुम्ही, तुला गंमत पाहायची का म्हणले. हां झालं. 4 दिवसांनी पार्वतीला प्रेम दाखवण्याकरता भटजीबानी रांगोळी काढली, समया लावल्या, भस्म कपाळाला भस्म, पिंडीला भस्म, बेल वगैरे अमको तमको. मग 11वा अध्याय सुरू झाला आणि मग हे सुरू झालं, मंत्र सुरू झाले. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरणगृहं पूजा ते विधो कृष्णा निद्रा समाधी दधे संचार पदयो प्रदक्षिणा विधी स्तोत्रानी सर्वा गिरो यत्यत करो शंभो तवाराधनम. त्यांनी शंभो तवाराधनम म्हणायचं. जेव्हा मंदिरवर कडकड कडकड मंदिर कडाडलं महाराज. असं मंदिर काढल्याच्या नंतर जेव्हा ब्राह्मण घाबरलंय, हाबाताबाता उडता पाळता थेट बाहेर 16 आणि ब्राह्मण बाहेर मोकळा थेट पटांगणात. आता भगवान लागले हसायला. पार्वती बघ आता ही गंमत. आता मग तुम्ही एवढं त्याला ते भेन बिचारा ब्राह्मण तुम्ही असं केलं म्हणलं तर ते काय खरं प्रेम आहे का म्हणजे. आणि खरं प्रेम काय असतं दाखवतो म्हणजे तुला, थांब म्हणजे. 11 वाजता ते आपले आले भटजीच्या विरोधात धनगर बाबा आली. आता त्यांचा रोजचा नियम होता. ते आले का मेंढ्या चारायला लावायचे, खांद्यावर घोंगडी हातात काठी, असं तोंडात पाणी घ्यायचं. पाणी होतं उष्ट, त्यात ते प्रेम आणि त्या प्रेमातलं त्या भाव आणि त्या भावातलं प्रेम एवढं का देव खाली वाकला पाहिजे. मग तोंडात पाणी घ्यायचं, ते निरगुडीचं पाला वर मडायचं, आलं का गुळणी टाकायची, निरगुडीचा पाला टाकायचा, हरिओम दर्शन घ्यायचं. चपला नव्हता काढी. देव काय तुमच्या चपलाला आंघोळीला गंधाला खातोय. तो तुमचा थोर प्रेमाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. प्रश्न भावाशी येतो, पारमार्थ वृत्तीशा असतो. ह्या मुर्द्याचे काय, माणसं मुर्द्याला जोडतात, वृत्तीला जोडावा लागतो. रोजचा त्याचा नियम. आला ठरल्याप्रमाणे 11 वाजता आपले ते बिचारी लागले जनावरं चरायला. ठरल्याप्रमाणे घोंगडी सावरली, वधूळ भरून घेतली तोंडामध्ये, निरगुडचा पाला घेतला, आला टाकली गुळणी पिंडीवरती ह्याला पाला टाकून लागला हरिओम म्हणायला. हरिओम म्हणायला आणि ते वर मंदिर कडकड कडकड. आता काय केलं असं धनगराने, खांद्यावरची घोंगडी काढली महाराज, त्या पिंडीवर टाकली, झाकली आणि तिवर पालथा पडला. बाबा माझा महादेव मरण ना. अरे पण तू मरशील ना, मी मेरू तर चालेल, माझा देव नाही न्यायला पाहिजे. आणि महाराज असं कळकळ ते धनगर त्या पिंडीवर पडलं. आणि भगवान मग त्या पार्वतीला म्हणले चल तुला दाखवतो. आता तुमच्या लक्षात आलं का, भाव तो पण होता, भाव हा पण होता. भटजी पण भाव जर नसता तर मंदिरात आला असता का. तो भाव होता ना, मंदिरात येतो ना, गाठचं एवढं करतो. भाव आहे पण प्रेम नाही, भावात प्रेम नाही. याचा भाव आहे आबडधोबड, पण त्याच्यात प्रेम परिपूर्ण आहे. भगवान प्रगट झाले पार्वती, याला म्हणतात भावातलं प्रेम. आणि ते प्रेम असं तसं नाही आजच्या उद्या दिवसात. मग महाराज म्हणतात थोर प्रेमाचा काय ते पवित्र सोहळे एकतीचं भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंड, ज्यांचा आवडता देव अखंड.
सोन्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव. आपल्याला जर भगवत प्राप्ती करायची आपल्याला होणार नाही तसं आपण काय तुकाराम महाराज होणार आहेत का? नाही होणार. मग काय करायचं? तसे प्रयत्न कर, त्या दिशेने जावं लागेल ना. आज नाही उद्या परवा पुढच्या महिन्यात पुढचे होईल ना ते. पण इकडं विरुद्ध चालल्यावर कसं होईल? हळूहळू आपल्या भावात शुद्धता आणावं लागेल. हळूहळू आपल्या भावात एकनिष्ठता करावी लागेल. हळूहळू आपल्या भावात प्रेम निर्माण करावं लागेल. आणि एक दिवस सोन्याचा उगणार आहे. आपण आज काय तुकाराम महाराज होणार आहेत का? आपली तेवढी शक्तीच नाही. मग त्याकरता आपल्याला रोज प्रयत्न करणं, त्या दिशेने जाणं. आणि म्हणून भावात शुद्धता पाहिजे, भावात एकनिष्ठता पाहिजे आणि भावामध्ये प्रेम पाहिजे. आणि चौथा मुद्दा आहे भावात विश्वास पाहिजे. दगडफोड विश्वास लागतो भगवंतावरती, संतावरती, संतांच्या वाक्यावरती आपला विश्वास राहत नाही. आपला विश्वास दुसरीकडेच असतो. महाराज, माणसं कोणावर विश्वास ठेवतील? कुत्र्यावर जेवढा विश्वास आहे आपला तेवढा संतावर नाही. बायकोवर जेवढा विश्वास आहे तेवढा संतावर नाही. आणि आपला आपल्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा पण देवावर नाही आपला विश्वास. दारात कुत्रा झोपतो, त्या शेजारून जातो, बसतो की नाही, त्याला वाटतं कधी कुत्रा उठन मला तोडीन. त्याला विश्वास आहे. हे आपला कधी धावणार नाही आपल्यावर. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या म्हणजे हळूच सांगतो, तुमची बायको आपल्याला आज विष घालून मारेल? तुम्हाला कधी असं वाटलं का? नाही, हळूच सांग, मुटक्या आला नसतं ते. वाटलं कधी का? दगडफोड विश्वास आहे. ती माझी अर्धांगी, ती मला का मारेल? बरोबर आहे का नाही? मग कुत्रीवर विश्वास आहे, बायकोवर विश्वास आहे, आणि स्वतःवर आहे. मग देवावर देईन राव थोडाफार फार चमच्या भतक देईन देवावरती. कुठं ठेवतोय? संतांच्या वाक्यावर आहे का? नाही. ठाई जवळ एक करा हे गजित न कळे दिवस के राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरी. होतं का आपल्याकडून? एक दिवस प्रयोग करून पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढं कर, अरे एवढं कर. किती? या काय या ठापारा माझरी तरी गा ऐसे करी, या ठापारा माझरी मोटके निमिष भरी. एवढं ते पहिले 1 मिनिटापासून सुरुवात कर. 1 मिनटं, 2 मिनटं, 3 मिनटं डोळे झाकून बैस. मी मेलो असं समज. उद्या सकाळी मी काही उठणार नाही असं मनात निश्चय कर. खाली डोकं टेकवतानेत कोणाचा कधी फुटाणा भाजन आणि कोणाचं कधी तिकीट निघल काय भरोसा नाही. चांगले तरुण. आता आमच्या घरातली घटना घडली काल. आता मोहित तिकडंच होता 15 दिवस. लय तरुण पोरगा, साधा पिदा, लय पिंड हांग्या पिंडनी मोठा. काय करणार तुम्ही त्याला? काय भरोसा नाही त्याचा आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आपला विश्वास कोणावर बसतो? संतांच्या वाक्यावर कुठं बसतो आपला? म्हणजे विश्वास ठेवावा लागेल. संतांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. ठाईचं बैसुनी करा एकचित नावडी अनंत वाळवावा, तरी गा ऐसे करी या आठा पा. 1 मिनटं कर, विश्वास ठेव. ज्ञानेश्वर महाराजावरती, तुकाराम महाराजावरती यांच्यावरती विश्वास ठेवा. हे आपलं कल्याण करणारं आहेत. हळूहळू कवनी एक जशी मुंगी बुडापासून शेंड्याला केव्हा तरी पोहोचतेच की नाही. मग तसं पिपिलिका मार्ग म्हणतात त्याला. हळूहळू क्रमाक्रमाने नित्याने करीत राहिल्यानंतर प्रपंच करता आणि मग ती गोष्ट आपल्याला होऊ शकते. फक्त अडचण एकच, असा दगडफोड. आता जे माणसं दगडफोड विश्वास आहे, जर उद्या खांब्यात ब्रह्मदेव आला येऊ शकतो. कारण इथली माणसं फार निष्ठावारी ते धनगर आहेत ना, त्यांचा भोळाच भाव असतो तो. त्याने आतापर्यंत सगळे देवन महाराज विकत घेतले. खांब्यात मला वाटतं महाराष्ट्राला कोणता महाराज याचा राहिला असेल. सगळे महाराज आले असतील बहुतेक. कारण तुम्ही तेवढे येडी आहेत ते महाराज लोकांना वेळ लावायला. कोण हे आमचे पोरं खांब्याकडे कोण कळत, इकडे कोण खांब्याकडे कोण पळत येत घरी. उद्या सकाळी ब्रह्मदेव आला आणि त्यांनी सांगितलं वार करा, हे यांच्या नका नादी लागो बुवांच्या, ज्ञानेश्वरी वाचायची बंद करा, त्या माळा काढून टाका, ते गाथा बिथा वाचायचं बंद करा. कोण कोण बंद करील? ब्रह्मदेवाचं ऐकता का तुकारामाचं ऐकणार तुम्ही? मग कोणाचं ऐकणार आहे?
ब्रह्मदेवाचं ऐकू का आपण? भाऊ तुला 4 तोंड असले, तुला अजून 5 येऊ दे, तिकडं दुसरं जगत उत्पन्न कर, आम्हाला ब्रह्मज्ञानाचे डोस सांगू. कारण आमचा दगडफोडणी विश्वास आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, आम्हाला दुसरं काही सांगू नको. आमचा संतावरती, संत वाक्यावरती, भगवंतावरती आणि भगवंताचे वेद श्रुती स्मृती याच्यावरती इतका दगडफोड विश्वास आहे. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून भले आम्ही आदुगीतील तर गेलो तरी चालेल, पण आम्ही त्याचा विश्वास काय ठेवणार नाही. एवढंच शिकायचं असतं. पण माणसं ऐकतील तर ते माणसं कसं पुढं विश्वास ठेवतील. 700 वर्ष झालीत लोक. हो अरे मी होता मी कीर्तन करू, मी आता माझं 80 वर्ष होत आलंय पुढच्या वर्षी. कुठं लोक ऐकत येत. अजून त्या मर्याई पुढे जाणार. कोण कोंबडेच का पितं, कोण बोकडेच का पितं. तुमची लेकर का नाही का पित रे? हां होतं का तसं? कधी नाही वाटत ना तसं. लोकांचे लेकर का पिता मग? पण ते देव असे लाभाडे, तुम्हाला सांगतो लय लाभाडते देव. असं ते देवाची गोष्ट अशी आहे. सिंहम नैवम गजन नैवम व्याघ्रन नैवच नैवच आजा पुत्रो बली दत्यात. देव दुर्बल घातक हा. ते देव असे लाभाड आहेत. ते कोंबडन बकरं कोण मागत इकडे ते तरी सिंह मागायला पाहिजे. आणि मग याच्या कसा शुक्लांबरचा पित्तांबर होतोय. याने सांगायचं भाऊ ती देवी उद्या तिच्या स्वप्नात तू मला उद्या सिंह आणून का नाही तर हत्ती आणून का. आणि मग याची कशी इंद्रिय उलटी. सिंह नैवं गजन नैव. सिंह मागत नाही, गजन नाही, व्याघ्रन नैवच नैवच. वाघाचं तर नावच घेत नाहीत. व्याघ्रन नैवच नैवच. मग आजा पुत्रो बली दद्यात. आजा पुत्राला बली देतात का? हा देव इतका लाभडे दुर्बल घात का. ते बिचारं काही कोंबडं काही करीत नाही, त्यांना शिंग ना त्याला आणि त्यामुळे त्याचं ते करतात ते घातक. विश्वास ठेव. कोणवरही विश्वास ठेवल्यामुळे अजून मला नाही वाटत माठ फार बदललाय महाराज. फार थोडा समज बदललाय. लय लोकांच्या डोक्यामध्ये चांगली चांगली माणसं. आता काय करता कोण तुम्हाला ते सांगत बसू चाल. जाऊ द्या. विश्वास भावात विश्वास. एवढा 2 मिनिटात दुसरं सांगतो संपवतो. विठाल विठाल विश्वासाची प्रीती भावबळे. तुकाराम महाराज म्हणतात विश्वास देवापाशी वागे आवडीची भक्ती. विश्वासाची प्रीती भावबळे. विश्वास आणि भाव त्याच्यामध्ये पाहिजे. असं आहे. एका गावामध्ये एक म्हातारी होती. तिला एकुलती एक मुलगी होती आणि ती मुलीचं लग्न झालं. मुली श्रीमंताच्या घरात दिली. मुलगी फार सुंदर होती, शिकलेली होती, गोरी गोमती फार चांगली होती मुलगी. स्वभावानी देखणी बिकणी फार चांगली होती, लई चांगली होती. आणि मग दुर्दैव झालं, ती बिचारी मेली, मुलगी मेली. आता गेलं एकुलती एक. मुलगा एकटा आणि मुलगी एकटी. भलती श्रीमंत म्हातारी. आता ती ठकू मिळाल्यानंतर जेव्हा म्हातारी रडायला लागली ठकू ठकू ठकू. ठकूचं मौत झाले, ठकूचं सावडून आले, ठकू ठकू. दावा झाला, ठकू ठकू. म्हातारीच्या डोक्यात ते ठकू काय जायला तयार नाही. 15 दिवस झाले होते ठकू ठकू ठकू. ते पोरगं वाईटून गेलं. आई जाऊ दे आता झालं ते. ती व्हायचं काय माझी ठकू गेली, माझी ठकू गेली. सकाळी उठली का डोकं धरून बसली का अगं माझी ठकू गेली, आता माझी ठकू गेली. त्या ठकूनी त्या गावातलं पार डोकं उठवलं. ठकू काही हिच्या डोक्यातली निघायला तयार नाही महाराज. आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये म्हासान जोगी यायचे. आमच्या म्हाताऱ्या माणसांनी पाहिले असते ते तोंड रंगवायचे, ते मोराची पीठ घालायचे. ते म्हासान जोगी एवढं घोगराळ बांधायचे. खरळाम खरळाम. त्या लहान पोरबल ते भ्यायचे त्यांना. गावात यायचे म्हासान जोगी. ते मागायला ते यायचे. ते त्या गावात आले म्हासान जोगी. त्यांचं दुर्दैव काय, अख्खं गाव फिरले. 12 वाजले. कोणी पासभर नाही वाढलं त्या दिवशी त्यांना. आशय वैतागले. कोणी पाणी नाही दिलं, कोणी वाढलं नाही, काय नाही. काय करंट त्या गाव म्हणले, काय वाईट गाव म्हणले. सगळं गाव फिरून आले. 12 वाजता त्या म्हातारीचं घर होतं शेवटी. आता लई ताण लागली. म्हणलं आता पाणी देईन का नाही, मागून तर पाहू म्हणले. आजही म्हणले आम्हाला पाणी देते प्यायला. हा या भाऊ म्हणले या. आज चांगली राहू म्हणली म्हातारी. हा आले. म्हातारीने पाणी बिन दिलं. आता ही वैतागली होती दिवसभर. याला काहीच नव्हतं. आता ही वैतागली होती ती आजी म्हणली कुठून आले तरी. आता ही वैताग ती म्हणजे आम्ही आलो म्हसनातून. आता म्हसनातून म्हटली होती. गेलं वाटलं बरं झालं माझी ठोकोही म्हसनात गेली. मग हे म्हणली माझी ठोको भेटली का. आता ते बरेलच असतं. ते म्हणे हा भेटली ठोको. काय म्हणली
ती म्हणली आमची आई जर भेटली तर तिने जे दिलं करी ते मला घेऊन या. असं का म्हणे. बरं बरे आली बसा बा म्हणे. ह्या बी अजून थोडं खा पाणी प्या म्हणे. माझ्या ठकोल देते. म्हातारी गेली ना, सगळे ठकू दागिने गोळा केली, आपले दागिने घेतले, सोनाचेही घेतले, सगळे दागिने गोळा केले, एका डब्यात भरले. महिला ऐकतात ना, सगळे एका डब्यात दागिने भरले. आणला डबा. माझ्या ठकूला हे दागिने द्या. म्हणलं हा. थांबा म्हणले. आता माझे ठकूल लाडू देते. एक लाडूचा डबा भरून दिला ठकूला. लाडूचा डबा दिला, दागिन्याचा डबा दिला. ठकूचे सगळे पातळ गोळा केले, हिचेही गोळा केले, गठुडं बांधलं, दिले. जवळचे पेटीत सगळे पैसे काढले आणि सगळे माझ्या ठकूला पैसे द्या, लाडू द्या, दागिने द्या, कपडे द्या. बरं पुढच्या वेळेला मला सांगा बरं ठोकू भेटली होती. ते म्हणला अजिबात चिंता करू नका, आमच्याशिवाय याला धोकाच नाही म्हणे. आता जे नीट निघाले काय त्यांना आनंद, कोण निकडून दिवस उगवला त्यांना एवढा मोठा लाभ झाला. महाराज असे कानाकाना किती कानाकाना निघाले असतील तुमच्या लक्षात आलं ते. आता माघ पण पाहिनात महाराज. लांब गेले 2 किलोमीटर चांगले, गावाच्या गावकोसाच्या पार शिवाला गेले. पार ते शिवाला एक मोठी तिथं विहीर होती, ऊस होता. बिचारा तो पूर्वीच्या काळात मोठा हाकीत होता. तो गाणं म्हणून मोठा हाकीत होता. आता मुलगा आला. आज म्हातारी लय हसती. आई म्हणलं काय झालं का बाबा, काय सांगू तू आज हसते म्हणले. रोज रडत होती ठकू ठकू काय. अरे म्हणे ठकूच्या गावची माणसं आलते म्हणे आणि त्यांनी मग म्हणे ठकू मी कुठून आलो. ते ठकू कुठून आलो म्हणले. मी ठकू लाडू दिले, दागिने दिले, कपडे दिले, पैसे दिले. ठकू सांगलं तू मुलगा दिस तोंडाकडेच पाहत राहायचं. चालेल म्हातारी का डोक्यावर परिणाम झाला. अगाय म्हणलं ठकू मी दे म्हणला. त्या गावाहून कुठं माणसं येतात. हेड लागलं काय तुला. मी ते म्हणले आम्ही त्या गावाहून आलो. मी सगळं दिलं ठकूला. आता म्हातारीला बोलायचं सोडलं. घोडा घेतला. काठेवडी घोडा होता त्याच्याकडं. त्या काळात 5 लाखाचा पांढरा शुभ्र घोडा. आणि पकडायला चालत एक माग हिसकून आलं. जेव्हा घोड्यावर टांग टाकली ना, असा दामाटला घोडा महाराज धडा 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 गेला. आता मागं पुढं पाहत होती. ते घोडा पाहिला यांना वाटलं हे आपल्यालाच आलीत. कारण त्या म्हातारी दारात घोडा पाहिला होता. आता हा घोडा आपल्याला धरायला आलाय म्हणे. ते पुढे रस्ता सोडला आणि उसात घुसली. आता ती आला तीन पाहिली होती. आलं तीन ते घोडा बांधला तिथं. गेला मोठं का होते म्हणले ते तू पाहिलं ते मसानजोगी. हा होते म्हणले. कोणा ते उसात घुसले म्हणे. मग आता हा 150 ना उसात घुसले. इकून घुसलं ते पलीकून घुसलं. त्यावर वाटलं इकून पलीकडे निघते. मग ते पलीकून घुसलं. ते दार तर डोकत होते. ते पलीकून घुसलं. इथून बाहेर आला. एक तर आधी तिकडं गायब झाला. एकाने सगळं गठोडं गोळा केलं. घोडा सोडला. घोड्यावर बसला आणि अशी टाच मारली. 100च्या स्पीडने घोडा काढला म्हणता काका. दुसरे सगळे कपडे बिडे बदलून पांढरे कपडे घालून मस्त आला. का हो कुठे जय अरे कुठले चालले काय नाही होते पाहिलं म्हणे. हा होता हो पळाला म्हणे इकडं. अरे काय म्हणला त्या मोटरवाले का हो म्हणलं ते कुठे गेला म्हणे. घोडा कोण नेला. अहो म्हणला तुम्ही इकून घुसले तो तिकून आला म्हणे आणि तिने ते सगळं घोडा सोडला आणि घोड्यात बसून गेला म्हणला. अरे भला माणसा काय माझा तो घोडा गेला. तो घोडा तो चोर होता. तुम्ही आधी सांगायचं म्हणे आला. गेला म्हणला घोडा गेला म्हणला. तोंडात मारला. हा का आला घरी. म्हातारी स्वागताला हजर हसून. काय रे भाऊ भेटले की म्हणे. हा भेटले म्हणे. आणि काय म्हणले. काय नाही म्हणले. आई तू आता ठकूला दागिने दिले, कपडे दिले, पैसे दिले, लाडू दिले. मी ठकूला बसायला घोडा देऊन आलो म्हणले. अरे कुठं विश्वास ठेवावा याची पण काय अक्कल आहे का नाही. विश्वास कुठं ठेवायचा. संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा. तुकाराम महाराज म्हणतात भाव नक्की तारील पण भावात विश्वास. देवापाशी मागे आवडीची भक्ती आणि विश्वासाची प्रीती भावबळे. भाव नक्की तारतो पण भावात विश्वास पाहिजे. काय पाहिजे भावात शुद्धता पाहिजे. भावात प्रेम पाहिजे. एकनिष्ठता पाहिजे आणि भावात विश्वास पाहिजे. मग भाव असा जर धरला तर त्याला दगडाची मूर्तीसुद्धा तारू शकते. मुख्य विषय देत आता पण मला थकवायला वेळ झाली. 2 वाजले फार वेळ झाला. आता विठोबार कुमारी Bye.
तुम्हा